नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मिशोवरून मी काही वस्तू मागवलेल्या आहे आणि त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे। तर इथे मला कुठलीही स्पॉन्सरशिप मिळालेली नाही आहे, मी स्वतःच तुमच्यासोबत या शेअर करणार आहे। तर बऱ्याच वस्तू मागवलेल्या आहेत, त्यामुळे माझी इच्छा झाली की तुमच्यासोबत शेअर कराव्या। तर पहिली वस्तू ही मी अजून अनबॉक्स केलेली नाही आहे, तुमच्यासमोरच अनबॉक्स करते आहे। तर काय आहे बघूयात आपण। तर यात आले आहे प्लांटचे स्टँड्स आलेले आहे। तर मोठ्या कुंड्या ज्या असतात आपल्या, तर त्या ठेवायसाठी मला स्टँड पाहिजे होते आणि मी हे ऑनलाईन मागवलेत। तर मिशोवरून मागवलेले आहे आणि हे छान आलेले आहेत, हेवी आहे, छान बऱ्यापैकी हेवी आहेत बघा आणि छान आलेले आहे हे। तर गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर हॉलमध्ये एंट्री करताना आम्ही स्टेअर्स घेतलेले आहेत खाली, तर त्या स्टेअर्सच्या बाजूला मी मोठे प्लांट्स ठेवलेले आहे आणि त्या मोठ्या कुंड्यांसाठी मला सिंगल स्टँड पाहिजे होते, म्हणून मी हे मागवलेले आहे, ऑनलाईन मागवलेले आहे आणि हे छान आलेले आहेत, कमी प्राईसमध्ये खूप छान आलेले आहेत। तर हे आले आहे मला 316 याची प्राईज आहे, 316 आणि 296ला मला हे 4 स्टँड आलेले आहे। तर हे मला आवडलेले आहे। तुम्हाला जर हे हवे असले तर तुम्ही मागवू शकता, मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आहे। तर छान असे हे प्लांट स्टँड आहेत बघा। आणि आता आपण बघतो आहे दुसरं। तर दुसरी वस्तू आहे आपली प्लास्टिक मल्टीपर्पज स्टोरेज बास्केट्स विथ लीड आहे। तर हे पण आपल्याला सेट ऑफ 3 मध्ये आलेलं आहे। तर या बास्केट्स मी मागवल्या किचन ट्रॉलीमध्ये। आपल्या बऱ्याच वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, जसं हे किचन टॉवेल्स असतात, मसाले असतात आपले ज्या पॉकेट्समध्ये तसेच इकडे तिकडे घालून आपण ठेवलेले असतात, तर ते व्यवस्थित यात आपण एकत्र करून ठेवू शकतो। तर त्यासाठी मी हे मागवलेले आहे। किचन टॉवेल्स झालं किंवा ॲप्रॉन झालं, तर या वस्तू व्यवस्थित एका ठिकाणी राहाव्यात म्हणून मी हे मागवलेलं आहे बघा। तर याप्रमाणे आपल्याला ठेवता येऊ शकते। तर हे मला खूप उपयोगाची वस्तू वाटली ही आणि अतिशय कमी प्राईजमध्ये आलेली आहे। तर याची प्राईज आहे 214 रुपये आणि मला हे 190ला आलेलं आहे। तर तिसरी वस्तू काय आहेत आपण बघूयात। तर तिसरी वस्तू ही आली धूपदाणी आहे ही। तर ही धूपदाणी मला खूप आवडली, ऑनलाईन सर्च केल्यानंतर मिशोवर ही मला धूपदाणी फेस्टिवल्ससाठी बरी वाटली। आता गणपती महालक्ष्मी असतात माझ्याकडे, तर त्यासाठी मला ही पाहिजे होती। ही आपल्याला हँग करून ठेवता येते आणि यात धूप लावायला पण छान असं हे दिलेलं आहे, आतमध्ये स्टँड दिलेला आहे। तर मस्तच बघा याप्रमाणे हे धूप दिसतो आणि फार कमी प्राईजला आहे। तर ही 451 प्राईज आहे याची आणि ही मला 378ला आलेली आहे। तर मला ही खूप आवडली, तर ही विशेष करून मला फेस्टिवलला खूप आवडली, तर तुम्ही पण मागवू शकता। तर आता आपण 4 नंबरचं बघूयात काय आलेलं आहे। तर हे आहे तर हे स्टेनलेस स्टील फोल्डेबल फ्रूट व्हेजिटेबल बास्केट आलेली आहे। तर ही बास्केट पण मला खूप आवडली। ही स्टेनलेस स्टीलमध्ये आहे आणि याला पाहिजे तसा शेप देता येतो आपल्याला, गरज नसताना ही आपल्याला एकदम प्लेन करून पण ठेवून देता येते। आणि पहा, कमी फ्रूट्स असतील किंवा कमी व्हेजिटेबल्स ठेवायचे असतील तर याचा शेप छोटा करता येतो, मोठा करता येतो आणि बघा गरज नसेल तर हे याप्रमाणे आपल्याला ठेवून देता येते कुठे पण, आणि गरज असली की आपण पुन्हा त्याचा पाहिजे तसा शेप करू शकतो। शिवाय एक शेप याचा हा शेप असा येतो की यात आपल्याला आर्टिफिशियल प्लांट्स किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स पण ठेवता येतात। तर अतिशय स्वस्त अशी ही वस्तू आहे। तर ही 195ला आहे आणि ही मला 171ला आलेली आहे। तर मला ही खूप आवडली, फ्रूट्ससाठी खूप छान वाटते आणि ही मला महालक्ष्मीसाठी पाहिजे होती फ्रूट्स ठेवायला, तर ही मला आवडलेली आहे। आणि आता यानंतरचा ची वस्तू आहे सेल्फ अडेसिव्ह शेल्फ्स फॉर कॉर्नर्स। तर हे किचनमध्ये नवीन किचन असल्यामुळे सिंकजवळ मला जे सिंकचे उपयोगाचे वस्तू असतात ते ठेवायला मला काहीच नव्हतं, तर मी सिंकच्या वरती जी खिडकी आहे तिथे ठेवत होते, तर मला तिथे सेल्फ अडेसिव्ह असं पाहिजे होतं आणि हे मला छान मिळालेलं आहे। हे कॉर्नर पीस आहे आणि छान हेवी आहे। तर हे मी तिथे पेस्ट करणार आहे, लावून घेणार आहे तिथे। तर तिथल्या ज्या आपला विम असतात, विम बॉटल वगैरे असतात किंवा बरेच काही अजून सिंक स्वच्छ करायच्या वगैरे वस्तू आपण तिथे ठेवलेल्या असतात, तर त्या यात ठेवता येईल मला। तर मी हे तिथे लावून घेणार आहे। आणि एक जे आलेलं आहे पण पेअर ऑफ 2 आहे,
तर एक तर मी आता सध्या काय तसंच ठेवणार आहे, नंतर बघू हे काय करायचं. तर हे 257 याची प्राईज आहे आणि 225ला मला आलेलं आहे. तर हे पण मला प्राईजमध्ये खूपच छान वाटलेलं. तर छान असं ही पण वस्तू माझ्या आवश्यकतेची होती. आणि यानंतरची वस्तू आहे बघा. तर हे पण मी अजून अनबॉक्स केलं नाही, पण यात काय आहे हे मला माहिती आहे. तर यात मी प्लांटर्ससाठी स्टँड मागवलेला आहे. तर हा मोठा स्टँड आहे, म्हणजे यात कदाचित 3 आपले प्लांटर्स येऊ शकतात एका वेळेला, असं हे मी मागवलेलं आहे. तर हे पण सेट ऑफ 4मध्ये आहे. तर बघूयात आपण कसं आहे. अनबॉक्स केल्यानंतरच बघता येईल आहे. मी पण अजून ते उघडून पाहिलेलं नाही, त्यामुळे मलाही काही आयडिया नाही आहे. तर हे अनबॉक्स केल्यानंतर कसं दिसते ते बघूया. हेवी आहे की अगदीच हलकं आहे बघूयात. तर हे बघा, काढलेलं आहे मी बाहेर. तर हे सेट ऑफ 4 आहे. छान आहे, पण वेट खूपच हलकं आहे. हे याला काहीही वेट नाही आहे, त्यामुळे हे मोठ्या कुंड्यांचा भार पेलवेल की नाही माहीत नाही मला. पण छोट्या कुंड्यांसाठी ठीक आहे, पण मी हे वापस करणार नाही. तर छोट्या कुंड्या मी या गार्डनमध्ये ठेवलेल्या, इंडोर गार्डनमध्ये यावर छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहे. आणि ठीक आहे, हे बघू किती दिवस चालते ते. तर पण हे मी सजेस्ट करणार नाही की तुम्ही मागवावं, कारण या हेवी ड्युटी पाहिजे असते आपल्यालाही. तर हे तसं पाहिजे आहे. यानंतरचा आयटम काय आहे बघूयात. तर हे आहे एक लाईव्ह प्लांट, कारण याला होल आहे बघा. आणि हे मी पहिल्यांदाच मागवलेलं आहे. तर मी एकच प्लांट मागवलेला आहे. तर बनाना ट्री मागवलेलं होतं. मला येणाऱ्या सणांसाठी बनाना ट्री पाहिजे होतं. खूप जणांकडे मी ट्राय केला, पण ते होतं आमच्या शेजारी, त्यांच्याकडे बनाना ट्री, पण ते एकमेकांमध्ये मुळं खूप गुंतलेले असतात, तर ते काढायला खूप कठीण जातं म्हटले ते. तर त्यामुळे मला ते मागायची त्यांना इच्छा झालेली नाही. आणि मला पाहिजे तर होतं, पण छोटं पाहिजे होतं. तर ते मी ऑनलाईन सर्च केलं. मग तर ऑनलाईन सर्च केल्यानंतर मला ते मिशोवर मिळालं. पण मला थोडी भीती वाटत होती की लाईव्ह प्लांट कसं येईल आहे, मी अजून कधीच मागवलेलं नाही. तर ते 10 दिवस लागले बघा हे यायला. तर हे जिवंत आहे की काय नाही हे आपण बघूयात. थोडीशी भीती वाटते मला उघडताना. तर बघूयात हे कसं आहे. आणि हे पूर्ण उघडल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर हे हळूहळू काढते मी, थोडंसं घाबरत बघूयात. मला हे महालक्ष्म्यांसाठी आपण केळीचे खांब आणतो आणि ते लावतो आपण, तर ते मग काही दिवसांनी अगदी कोमेजून जातात. तर त्याच्यामुळे मला हे ओरिजिनल प्लांट पाहिजे होतं. तर हे मला बनाना वगैरेसाठी असं गार्डनमध्ये लावायला नको होतं. तर हे मी सध्या तरी कुंडीमध्येच ठेवणार आहे. हे फक्त मला गणपती महालक्ष्म्यांच्यासाठी पाहिजे होतं. तर हे मला आलेलं आहे 135ला आलेलं आहे. आणि ॲक्च्युली याची प्राईज आहे 157, पण ही मला 135ला मिळालेलं आहे. छान असं हे प्लांट आहे बघा, दाखवते तुम्हाला. जिवंत दिसत आहे. आणि याचे 2 पानं पिवळे आलेले आहेत, ते काढून टाकेल आजच्या दिवस. तर मी याला हे असंच राहू देणार आहे, कारण याला बाहेरच्या वातावरणात यायला थोडंसं वेळ लागेल आहे. तर हे मी उद्या एका पॉटमध्ये लावेल आहे, आज हे असंच राहू देईल आहे. तर उद्या आपण बघूयात हे कसं दिसते. आणि बघा, मला तर आवडलेलं आहेच, काहीच डाऊट नाही. तर हे आपण आता पॉटमध्ये लावून घेऊया आज. आणि आत्ता हे बघा मी छान असं पॉटमध्ये लावलेलं आहे. आणि सुरेख असं याला एक नवीन पान पण आलेलं आहे 2-3 दिवसातच. तर हे जगेल आहे आता, असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही पण लाईव्ह प्लांट जर मागवायचे असेल तर मागवू शकता. आणि हे आहे आर्टिफिशियल फ्लावर्स. तर हे एक मला गुलाबाचं फूल पाहिजे होतं, पण मार्केटला काही जाणं होत नव्हतं, कंटिन्यू पाऊस होता 15 दिवस. तर त्यामुळे मी ऑनलाईन मागवलं होतं. हे मला ऑनलाईन मिशोवर दिसलं ते गुलाबाचं फूल.
तर ते मागवलं मी, कारण ओरिजिनल फ्लावर जर आपण ठेवलं डायनिंग टेबलवर, पाहिजे होतं मला ओरिजिनल जर फ्लावर ठेवलं तर ते कोमेजून जातं आणि मग रोज चेंज करा, मग ते मला थोडंसं त्रासाचं वाटलं. तर मला आर्टिफिशियल फ्लावर ओरिजिनलसारखंच पाहिजे होतं. तर हे आलेलं आहे. तर हे पण सेट ऑफ 3मध्ये आलेलं आहे. याच्यासोबत 2 फ्लॉवर पॉट आलेले आहे छोटे छोटे, आणि एक गुलाबाचं फूल आलेलं आहे. तर कसं आहे बघूया. हां, तर छान असं आहे हे, अगदी नॅचरल वाटत आहे, ओरिजिनल असल्यासारखं वाटत आहे. तर हे मला आवडलेलं आहे, डायनिंग टेबलवर छान दिसेल आहे. आणि हे 2 जे छोटे पॉट्स आहे फ्लॉवर पॉट, हे मला व्हिडिओ शूट करताना उपयोगाला पडेल, वाया जाणार नाही. तर हे पण मला खूप आवडलेलं आहे. आणि हे तुम्ही पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. छान आलेलं आहे, अतिशय कमी प्राईसमध्ये आणि छान आहे असं. म्हणजे याची प्राईस बघा, याची प्राईस आहे 170 आहे आणि 138ला हे मला आलेलं आहे. तर हे मला आवडलेलं आहे. आणि यानंतरचं काय आपण बघणार आहोत, तर यानंतर आहे सिलिकॉनच्या मॅट्स आहे, कोस्टर ज्याला म्हणतात ते आहे. तर हे सिलिकॉनमध्ये आहे आणि मला एकाच कलरच्या मॅट्स पाहिजे होत्या सिलिकॉनच्या. तर हे एका कलरच्याच मी मागवलेल्या आहे, छान आलेल्या आहेत. तर या पण 400च्या प्राईजला होत्या. तर या 371ला मला मिळालेल्या आहे. आणि सेट ऑफ 6 आहे, 6चा सेट आहे हा. तर 6चा सेट आपल्याला पुरेसा होतो डायनिंग टेबलवर किंवा किचनच्या प्लॅटफॉर्मवर ठेवायला. छान असा हा सेट आलेला आहे बघा, छान असा थिकनेस आहे आणि साईज पण छान आहे याचा. तर साधारण मोठं भांडं पण असलं तरी ते याच्यावर सहज येऊ शकते आणि हीट रेजिस्टंट आहेत ते. तर हे 371ला मला मिळालेलं आहे, 400 याची प्राईस होती. तर हे पण मला आवडलेलं आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण हे मागवू शकता निश्चितच. तर यानंतरचं आपण काय मागवलं आहे ते बघणार आहोत. तर यानंतर मी मागवलेलं आहे बघूयात काय आहे ते. मला वाटतं हे पण मी यापूर्वी घरी बघितलेलं आहे. हां, तर हे आहे डायनिंग टेबलचे जे चेअर्स असतात त्याचा कवर सेट आहे. तर हा स्ट्रेचेबल कवर सेट आहे. 6 सीटर आमचं डायनिंग टेबल आहे आणि हा सेट ऑफ 6 आहे. तर याची प्राईस होती 715 प्राईस होती, 715 रुपये. तर हा मला 694ला आलेला आहे आणि छान आहे हा. तर हा मी पहिले उघडून पाहिलेला आहे, प्रत्येक एक कवर हे उघडून पाहिलेलं आहे मी. आपण आता चेअर्सला घालून बघूयात. तर चला चेअर्समध्ये आपण बघूया चेअर्सला घालून. तर या चेअर्स आहे आमच्या डायनिंग टेबलच्या आणि या चेअर्सला आपण बघा एका चेअरला घालून मी पहिलेच ठेवलेली आहे. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ही आता आपण दुसऱ्या एका चेअरला घालणार आहोत. तर मी इकडे फक्त 4च चेअर आणलेले आहेत आणि छान दिसतं. मला प्लेनमध्ये पाहिजे होता हा सेट, तर प्लेनमध्ये मला हा मिशोवर मिळालेला आहे. मला प्रिंटेड नको होता आणि कलर पण थोडासा असा पाहिजे होता मला. हा जो कलर आहे तोच मला जो पाहिजे होता तोच कलर मला मिळालेला आहे. पण यात भरपूर कलर अवेलेबल असतात, प्रत्येकाची चॉईस ही वेगळी राहू शकते. तर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही पण मागवू शकता. मी प्रत्येक एका वस्तूची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा पण सेट एक खूप छान आलेला आहे आणि याप्रमाणे आपण 10 आयटम्स जे मिशोवरून मागवले हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. यातले काही आयटम्स जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण मागवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. प्लीज 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 प्लीज, कारण माझं चॅनल नवीन आहे. तर मी म्हणेल की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.